श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडत असतात. आयुष्यात कधी निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जातं, रहस्य पचलं नाही तर धोका वाढत जातो, दुःख पचलं नाही तर नैराश्य वाढत जातं. कोणाच्या प्रभावात जगू नका की कोणाच्या अभावात जगू नका. श्रोते हो, हे जीवन तुमचं आहे, तुमच्या स्वभावात जगा. प्रेम बालपणी फुकट मिळत असतं, तर तरुणपणी ते कमवावं लागत असतं आणि म्हातारपणी मागावं लागत असतं. ही जीवनाची वस्तुस्थिती आहे. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कधी कोणीही श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की आपण समजून जायचं, हे घर श्रीमंताचं आहे. श्रोते हो, जीवनात कोणी किती तिरस्कार केला, षड्यंत्र केलं, तरी आपण आपला चांगुलपणा हा कधीही सोडायचा नाही. कारण चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य हे नसतंय. दुबळ्यांची शिकार करून आपला मोठेपणा हा कधी सिद्ध होत नसतोय. श्रोते हो, आपण आपलं व्यक्तिमत्व असं घडवायचं की कोणीही आपल्या पाठीमागं वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटंच वाटलं पाहिजे. शिक्षण हे कुठूनही प्राप्त करता येतं, परंतु संस्कार मात्र नेहमी घरातून मिळत असतात. हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नसतंय. कारण फुकटचं कधी पुरत नसतं आणि कष्टाचं कधी संपत नसतं. आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे. तरी अशा जीवनात तोच जिंकतोय ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात स्वतःवर विश्वास नक्की ठेवा, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदुरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बाप थांबला की पोरानं चालायचं असतं. भावना प्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही. तो गुण आहे, तो शाप आहे. आपण ज्याच्यासाठी जीव टाकून खपत असतो तेही त्या भावना प्रधान स्वभावाचा गैरफायदा घेत राहतात. हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल याचा भरवसा राहिलेला नाही. परफेक्ट नसू देत तुम्ही, पण प्रामाणिक मात्र राहा त्या लोकांसाठी जे तुमच्यासाठी प्रामाणिक असतात. आपलं माणूस डोळ्यासमोर असलं की अर्धी काळजी मिटत असते आणि कोणत्याही संकटाला सामोरं जायचं बळ हे आपोआप येत असतं. कोणाला तरी अर्धवट मिळवण्यापेक्षा त्याला पूर्णपणे सोडून देणं हे योग्य असतं. नातं जपलं की सगळं जमतं. हळूहळू का होईना कोणी आपलंसं बनतं. ओळख नसली जन्माची तरी साथ देऊन जातं. आठवणींचं गाठोडं आणि डोळ्यात प्रेमाचा ओलावा देऊन आपलंसं करून जातं. आयुष्यात ज्याच्याकडे आनंद असतो त्याच्याकडे पैसा नसतो आणि ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे आनंद नसतो. जो नवरा बायकोचा विचार करत नाही, तिला वेळ किंवा दोन शब्द प्रेमाचं बोलत नाही, तर तो जो तिच्यासोबत संसार करतोय त्याला बायकोच्या मते तो संसार नसतोय, फक्त दिवस काढतोय. अशा बायकोच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नाही तर राग निर्माण होत असतो. जी लोक तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करत असतात ती लोक तुमच्यावर कधीच टीका करणार नाहीत.
तुमच्यावर ती लोक टीका करत असतात ज्यांनी कधीच तुमच्या एवढं कष्ट घेतलेलं नसतात. आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय. आयुष्याचं सत्य इतकंच आहे, हसत खेळत असणारा व्यक्ती क्षणात नाहीसा होतो. पैसा गुळ आहे तर नाती हे मुंगळे आहेत, आणि हेच एकमेव सत्य आहे. जे प्रामाणिकपणे आपल्या न्याय हक्काचा लढा हा लढत आहेत त्यांचाच लोक विरोध करतील आणि आपल्या शत्रूला मदत करतील. म्हणजे कसं आहे, मदत करणाऱ्याचं पाय ओढा आणि लात मारणाऱ्याला हात जोडा. टेन्शन किती पण असू दे, आयुष्यात आपल्याकडे एकतरी अशी व्यक्ती असावी जी टेन्शन मध्ये सुद्धा आपल्याला हॅप्पी ठेवेल. ताकद, सत्ता, तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते. त्यामुळं नेहमी विनम्र राहा. ते जितक्या ताकदीनं तुम्हाला संपवायचा प्रयत्न करतील, तुम्ही तितक्याच जिद्दीनं पुन्हा उभं राहायला शिका. विश्वासाची हत्या न करणारा एक तरी खांदा हा नक्कीच असावा. आपण फक्त त्यांना रडताना बघायचं जे आपल्या वाईट वेळेत हसत होते. विचार करून थकण्यापेक्षा काम करून थकलेलं खूप फायदेशीर ठरत असतं. घरे असो किंवा दारे, स्पष्ट बोलणारा आणि कष्ट करून जगणारा हा नेहमीच वाईट किंवा बदनाम ठरत असतो. जिथं फरक पडत नाही तिथं रक्त आटवायचं नसतं. कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली की घराचं घरपण टिकून राहत असतं. जोडीदार हा स्वतःहून हट्ट पुरवणारा पाहिजे. सांगून तर कोणीही हट्ट पुरवत असतं. घरात सगळ्या सुख सुविधा असल्या तरी घराला घरपण देणारी स्त्रीच ही जर दुःखी असेल तर सगळं काही व्यर्थ असतं. माणूस गमावणं हे सर्वात मोठं दुःख असतं, आणि त्याही पेक्षा मोठं दुःख म्हणजे त्याच्या आठवणीत आयुष्यभर जगणं. संवादाचं दुसरं नाव म्हणजे मैत्री.